अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चिंतामणी लागू लिखित कादंबरी प्रकाशाला साथ अंधाराची. प्रकरण 10. तुम्ही म्हणताय ते मला पटतंय. तिच्या लग्नाचा विचार करायलाच हवा आता. मी त्या नादाला लागतोच आता, पण तोवर तिला त्या क्लासला जाऊ द्यावं. कशाला? लोकांची तोंड आणखी जोरात चालायला? आधीच किती बोबाटा चाललाय. अहो, पण गेल्या वर्षभरात तो त्या प्रकाशबरोबर इतक्या जागी गेली आहे आणि लोक तिला आता इतके ओळखू लागले आहेत की माझ्या परिचयातले लोकही तिला आता ओळखतात. आपण जर तिचा क्लास असा अकस्मातपणे बंद करून तिला घरी बसवलं तर लोकांना आणखी जास्त बोलायला कारणच दिल्यासारखं होणार नाही का? त्यापेक्षा ती आत्ताच्या प्रमाणेच क्लासला जात राहिली चांगलं. नंतर लग्न ठरल्यावर आपल्याला कारण मिळणारच आहे की. म्हणजे ठीक आहे. क्षणभर थांबून आई म्हणाली, पण जे काय करायचं असेल ते लवकर करा. उद्या किंवा फार तर परवाच मी त्याबाबत बोलणी करतो. एक स्थळ आहे माझ्या पाहण्यात. आता कसे बोललात? माझ्या जीवाचा घोर हे नुसते ऐकूनच कमी झाला बघा. थांबा, मी छानते करून तुमच्यासाठी. हो, आणा बुवा. बरा सौदी लोटलाय. तुमच्या हातात अमृततुल्य चहा प्राशन करून. बाबा लाडीगोडी लावायच्या स्वरात म्हणाले. इकडे ते सगळे बोलणे ऐकत असताना दीपाला समजत नव्हतं की आपल्या बाबांच्या मनात नेमका कसला हेतू आहे. चहा करण्यासाठी म्हणून आई निघून गेल्यावर तर तिला असाही मोह झाला होता की आपण धावतच बाहेरच्या खोलीत जावं आणि बाबांना विचारावं. पण मग शत्रुपक्ष आपल्यावर आणि बाबांच्या वरही नजर ठेवून असायची शक्यता लक्षात घेऊन बाबांचे नाटक उघडे पडू नये म्हणून तिने आपल्या मनाला होत असला तो मोह आवरला. पण तरी तिच्या मनातला तो प्रश्न तिला डिवचत राहिला. तिला त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले ते 3ऱ्या दिवशी, जेव्हा ती नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी म्हणून प्रकाशकडे गेली आणि जेव्हा त्याने तिला मागणी घातली आणि तीसुद्धा बाबांच्याच साक्षीने. तेव्हा अर्थातच बाबांची आणि प्रकाशची इच्छा ती नाकारू शकली नाही. नाकारण्यासारखे काही कारणही नव्हते. कारण आपण कल्पवृक्षाची सावली आपल्याला काही काळापुरती लाभावी अशी इच्छा मनाशी धरावी आणि प्रत्यक्षात साक्षात कल्पवृक्षच आपल्या पावलांनी चालत कायमचा राहण्यासाठी आपल्या अंगणात यावा, तसाच काहीचा प्रकार तिच्या बाबतीत झाला होता. तिला आणखी काय होतं? दिवस कसे झपाट्याने निघून जातात. स्टेजवर बसली दीपा स्वतःच विचार करत होती. बरोबर 5 वर्षांपूर्वी प्रकाशशी तिचे लग्न झाले होते. अगदी हाच दिवस होता तो. आज त्यांच्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण होत होती आणि त्या क्षणाचा मुहूर्त साधून आज तिच्या गाण्यांच्या पहिल्या लॉग प्लेइंग रेकॉर्ड्स आणि कॅसेट्स प्रकाशन होत होते. माईकसमोर उभे असलेले ग्रामोफोन कंपनीचे एक मराठी भाषिक अधिकारी बोलत होते. त्यांच्या बोलण्यात तिच्याबद्दलच्या स्तुतीचेच शब्द जास्त दिसून येत होते. तो प्रत्येक शब्द ऐकताना दीपाला संकोच लागत होत होतं. आपण ते शब्द ऐकत तिथे बसण्यापेक्षा सरळ तिथून उठून निघून जावं. हा समारंभ, हा सगळा झगमगाट, फ्लॅश बल्बचा होत असला चकमकाट आणि एकामागोमाग एक बोलायला उभे राहत असल्या वक्त्यांनी चालवलेला हा स्तुती सुमनांचा वर्षाव, या सगळ्यापासून आपण दूर पळून जावं आणि आपल्या फ्लॅटच्या आपल्या खास रियाजच्या खोलीत बसून आपल्याच गायनाचे सूर कानात साठवून निवांतपणे बसून राहावं असं तिला वाटत होतं. वक्ते बोलतच होते. खरे पाहता ह्या रेकॉर्ड
आणि कॅसेट्सचे प्रकाशन मुंबईत प्रख्यात संगीतकार आणि दीपाजींचे पती श्री प्रकाश संगीत यांच्या हस्ते आधीच झालेला आहे. पण हा रेकॉर्ड वा ही कॅसेट्स अजूनही बाजारात विक्रीसाठी देण्यात आलेली नाही. कारण दीपाजींच्या ह्या जन्मगावी समारंभपूर्वक प्रकाशन झाल्याखेरीज विक्री सुरू करायची नाही असे आमच्या कंपनीने ठरवले होते. तो योग आज येतोय. कानावर शब्द पडतच होते आणि दीपा आपल्या आरामशीर आसनावर बसल्या बसल्या आपल्याच विचारांच्या तंद्रीत जास्तच हरवून जात होती. तिला आठवत होती ती गेली 5 वर्ष आणि त्या 5 वर्षातले काही मोजकेच पण महत्त्वपूर्ण असा प्रसंग. आता त्या वक्त्याच्या तोंडून योगाचा उल्लेख ऐकताना तिला आठवला होता तो बरोबर 5 वर्षांपूर्वी जेव्हा प्रकाशने तिच्या बाबांच्या साक्षीने तिला मागणी घातली होती आणि तिने सर्वांगाने मोहरून जात होकार दिला होता तो प्रसंग. तिच्या दृष्टीने तोही योगायोगाचा प्रकार होता. कारण आपल्या मनातल्या भावना तिला नेमक्या कधीच समजल्या नव्हत्या आणि जर त्या दिवसाच्या आधी 2 दिवस त्या संध्याकाळी मथुमावशी आई व ताई यांनी संगनमताने कट करून तिच्या बाबावर दडपण आणले नसते तर बाबांनी प्रकाशला भेटून लग्नाचा विषयही काढला नसता. आणि तिला अतिशय स्वरूपवान समजत असल्या प्रकाशने स्वतःहून तो विषय काढायचे धाडस कदाचितही केले नसते आणि आजचा हा दिवस कदाचित आलाही नसता किंवा आला असता तरी बराच उशीर लागला असता. कारण प्रकाशबद्दल आपल्या मनात नेमक्या काय भावना आहेत याचा शोध तिला लागून तो विषय प्रकाशच्या समोर व आपल्या बाबांच्या समोर काढण्यात तिने कदाचित काही महिने वा वर्षेही घालवले असते व त्यांचे लग्नही कदाचित झाले नसते आणि झाले असते तरी आज त्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण झाली नसती. पण त्या संध्याकाळी तिला अडचणीत आणून धडा शिकवायच्या हेतूने तिच्या आईने आपली बहीण आणि आपली लाडकी मुलगी यांच्या सल्ल्याने तिच्यावर कुंभाड रचून ते बाबांना ऐकवले होते. बाबांनी त्याचाच आधार घेऊन मुलीचा बाप या नात्याने प्रकाशपाशी त्या दोघांचा लग्नाचा विषय काढला होता आणि मग पुढचे सगळे अगदी रीतसरपणे आणि सुरळीतरित्या झाले होते. त्यापूर्वी दीपा जोशी हे नाव लावत असली ती दीपा प्रकाश बनून जगताप वकिलांच्या घरातील प्रकाशच्या त्या 2 खोल्यांच्या जागेत राहायला गेली होती. प्रकाशसह व्यतीत करायच्या जीवनाचा श्री गणेशात त्या रात्री तिने प्रकाशला समजावून घेण्याचा प्रयत्न सुरू करून केला होता. लग्नानंतर लागलीच प्रकाशला कलकत्ता येथे भरत असल्या एका समारोहात भाग घेण्यासाठी जायचे असल्याने त्यांचा मधुचंद्र कलकत्ता येथील त्या संगीत समारोहात उमटत असल्या विविध सुरावटींच्या संगतीतच साजरा झाला होता. कलकत्ता शहरात प्रकाशच्या संगतीत हिंडताना आणि नंतर तसेच पुढे जाऊन दार्जिलिंगची 4 दिवसांची सफर करताना प्रकाशच्या समंजसपणाचे तिला पदोपदी दर्शन घडले होते. त्याच काळात प्रकाश व तिच्या दरम्यान एक सेतू म्हणून काम करणारे नंतरच्या त्यांच्या आयुष्यात परवलीचे ठरलेले असे एक वाक्य कधीतरी तयार झाले होते. आता स्टेजवर बसल्या बसल्या दीपाला कलकत्ता शहरातील व्हिक्टोरिया मेमोरियलच्या परिसरात घडला तो लहानसा प्रसंग आठवला. प्रकाशला काहीही पाहता येणार नाही म्हणून आपल्यालाही काही पाहायला जायचा अधिकार नाही अशी आपल्याशी मनाशी कल्पना करून बसल्या तिला प्रकाशने आग्रहाने शहर बघायला म्हणून बाहेर काढले. तरीही ती काहीशी का कू करीत असली पाहून तिची समजूत घालण्याच्या स्वरात तो म्हणाला होता, तुझ्या मनातली व्यथा मी समजू शकतो दीपा. मला काही बघता येणार नाही, कसल्याही दृश्य सौंदर्याचा आनंद मला लुटता येणार नाही आणि म्हणूनच आपल्यालाही तो आनंद उपभोगायचा अधिकार नाही अशी काहीशी आग्रही आणि महाभारतातील गांधारीने घेतलेल्या धर्तीवरची भूमिका तुझ्या मनाने घेतलेली आहे. मग त्यात काय चुकलं माझं? तुमच्याशी आयुष्याची भागीदारी स्वीकारल्यावर मी तुमच्या मनाला दुखवून काही भोगणे मला शोभेल तरी का? तू एकटीने भोगणे कदाचित शोभणारही नाही दीपा, पण माझ्या बरोबरीने आनंद लुटण्यास काय हरकत आहे? ते जे म्हणतेस ते जर मी तुझ्यासह यायला इन्कार केला असता तर बरोबर होते, पण मी तुझ्यासह यायला आणि तुझ्या नजरेने सगळे काही बघायला तयार आहे ना. तुला मी मागणी घालायला काय म्हणालो होतो ते आठव दीपा? तुम्ही म्हणाला होतात की दीपा, मी तुला माझे संगीत देणार तर आहेच, पण तू मला आपली दृष्टी देशील, आयुष्यभरासाठी माझे डोळे बनून साथ देशील. आणि मी होकार दिला होता प्रकाश. होय,
पण तो होकार इतक्यातच तू विसरलीस. आयुष्यभरासाठी मला आपल्या डोळ्यांनी दुनिया दाखवायचा तू मला लग्नाआधी दिलेला भरोसा विसरून कशी चालेल दीपा. मी तुला माझे संगीत देणार आहे, तेव्हा आपल्या कराराप्रमाणे तू मला आपली दृष्टी द्यायला नकोस. चल बाहेर, मी तुझ्या डोळ्याने संपूर्ण कलकत्ता शहर बघणार आहे. त्याच्या हट्टापुढे तिला माघार घ्यावीच लागली आहे. त्या संगीत समारोहाच्या संयोजकांनी मुद्दाम बरोबर दिलेल्या एका स्वयंसेवक मार्गदर्शकाच्या मदतीने ती प्रकाशसह संपूर्ण कलकत्ता शहर हिंडली होती. तिथले प्रसिद्ध पशुसंग्रहालय, चौरंगी, हावडा ब्रिज आणि व्हिक्टोरिया मेमोरियल सगळे काही तिने आणि प्रकाशने, हो त्यानेही बघितले होते. तो आपल्याशी खरोखरच किती एकरूप झाला आहे हे तिला त्या व्हिक्टोरिया मेमोरियलच्या परिसरात फिरताना समजले होते. आणि नंतर तो खरोखरच आपल्या डोळ्याने जगाकडे बघू शकतो याबद्दल तिने काही शंका घेतली नव्हती. व्हिक्टोरिया मेमोरियलचे ते संगमरवरी शिल्प पाहत असताना त्याने चक्क त्या परिसराचे आणि तिथल्या परिसरात असलेल्या कबुतरांच्या थव्याचे वर्णन करून तिला धक्का दिला होता. तर तोच अनुभव तिला दार्जिलिंगच्या सफरीच्या दरम्यान आला होता. तिथल्या निसर्गरम्य वातावरणात वावरत असताना त्यानेही त्या निसर्गानिमित्त सौंदर्याचा तिच्या जोडीनेच आस्वाद घेतला होता. हिरव्या जर्द झाडांकडे पाहण्याचा, बहराचा मोसम असल्याने तिथे असलेल्या रंगीबेरंगी फुलांकडे बघण्याचा, त्यांना स्पर्श करण्याचा, पहाटेच्या वेळी तिथे गडद दाट धुक्याची चादर अंगावर फिरत आल्हाददायक अनुभव अनुभवण्याचा आनंद घेतला. आपण एकटे आहोत ही जाणीव त्याने तिला मुळीच होऊ दिली नव्हती. आणि दार्जिलिंगच्या त्या जुन्या पण पुणे मुंबई परिसरात सतत वाढत्या प्रमाणात दिसत असलेल्या कॉन्क्रीटच्या चौकोनी ठोकळे वजा इमारतींच्या मानाने अतिशय रुबाबदार आणि सुंदर दिसत असलेल्या बंगल्यातील प्रशस्त खोलीतील शिशवी पलंगावरच प्रथमतः त्या दोघांचे शारीरिक मिलन झाले होते. प्रत्येक स्त्रीला जन्माला येऊन एकदा तरी आपण जो अनुभव घ्यावा असे वाटत असते, तो आपल्या प्रियकराकडून लाभलेल्या पहिल्या शरीर सुखाचा अनुभव तिने घेतला होता. आणि आपले स्त्रीत्व आता पूर्ण झाले या समाधानापोटी लाभणाऱ्या आनंदाच्या जोडीला तिने आपले कुरूपपण ही काही क्षणासाठी का होईना विसरून जाऊ शकण्याचा विचित्र पण विलक्षण आनंददायक असा अनुभव घेतला होता. एक स्त्री म्हणून, एक पत्नी म्हणून जगताना आपले कुरूप आपल्याला आडवे येत नाही. आपणही कोणाही स्त्रीला जे अनुभवता येते ते अनुभवू शकतो याची खात्री पटवून देणारा तो अनुभव तिच्या कायमचा लक्षात राहिला होता. लहानपणापासून आपल्याला छळत असलेल्या आपल्या कुरूपाच्या छायेपासून आपल्याला काही क्षणासाठी का होईना पण मुक्तता मिळवून द्यायचा चमत्कार प्रकाशने केला म्हणून ती त्याची जन्माची ऋणी झाली होती. त्यांनी जोडीने केलेल्या त्या पहिल्या प्रवासानंतर त्या दोघांनीही गेल्या 5 वर्षात अनेक प्रवास एकत्रपणे केले होते. भारतातच नव्हे तर परदेशीही जाऊन यायची संधी त्यांना लाभली होती. त्याला तिची संगत लाभली म्हणून किंवा त्याने दिलेले संगीताचे दान तिला लाभले म्हणून असेल, पण लग्न झाल्यानंतरच्या अगदी पहिल्या महिन्यापासूनच त्या दोघांची प्रगतीपथावर वाटचाल सुरू झाली होती. आणि आज 5 वर्षानंतर ते दोघेही कुठल्या कुठे येऊन पोहोचले होते. एखाद्याने हेवा करावा किंवा आश्चर्याने तोंडात बोटं घालावीत असा चमत्कार होता तो. प्रकाशाला साथ द्यायला म्हणून तिने जी संगीत समारोह आणि संमेलनाला जायला सुरुवात केली होती, प्रकाशला प्रथमपासून तिच्या त्या आवाजाबद्दल खात्री होती. त्याच तिच्या नैसर्गिक माधुर्य असलेल्या आणि प्रकाशने मेहनत घेऊन तलमपणा आणलेल्या आवाजाने आपली जादू दाखवायला सुरुवात केली होती. पाहता पाहता दीपा प्रकाश हे नाव कुठल्याही संगीत मैफलीत आकर्षण बनून राहावे असा दबदबा तिच्या नावाबद्दल निर्माण झाला होता. तिला स्वतःलाही माहीत होतं की आपली शास्त्रोक्त गायनाची मूळ बैठक जितकी असायला हवी तितकी मजबूत नाही आहे. त्या क्षेत्रात आपल्याला अजून खूप शिकायचं आहे, प्रगती करायची आहे. आपल्या गायनात अजूनही बरेच दोष राहून जातात. एखाद्या जाणकार कानाला सहजपणे खटकाव्यात अशा अनेक जागा आपल्या गायनात शिल्लक राहिल्या आहेत, पण त्याचबरोबर तिला ते नाव मिळत होतं. ते इतकं स्वयंस्फूर्त होतं की त्या प्रसिद्धीच्या आणि त्याचबरोबर आपोआपच वाहत येत असलेल्या संपत्तीचा मोहही सुटत नव्हता.
अर्थात तिला जे नाव मिळालं होतं त्याचं तिने किंवा प्रकाशने आपल्या हस्तकांचा वापर करून जाणीवपूर्वक केलेल्या प्रसिद्धीचा किंचितही भाग नव्हता. जे काही झालं होतं ते अगदी आपोआप होऊन गेलं होतं. म्हणूनच त्या वाहत्या प्रवाहाबरोबर जात राहण्याखेरीज अन्य काही कारणे तिला वा प्रकाशला शक्यही होण्यासारखे नव्हते. तिने आपला रियाजही सुरूच ठेवला होता. प्रकाशच्या मदतीने आपल्या गायनात शिल्लक असलेले दोष काढून टाकण्यासाठीही ती सतत झटत होती. पण त्याचबरोबर दारी चालत येणारी बोलावणीही ती नाकारत नव्हती. लाईट क्लासिकलच्या प्रांतात आणि नंतर हिंदी उर्दू गीत आणि गझलच्या क्षेत्रात तिने आपले नाव चांगलेच जमवले होते. आता तर गझल गायन क्षेत्रातील उगवते आणि तरीही सुप्रसिद्ध म्हणून दीपा प्रकाशचे नाव सन्मानाने घेतले जात होते. आणि त्याचीच परिणिती आत्ताच्या ह्या समारंभात प्रकाशित होत असलेल्या लॉंग फ्लेइंग रेकॉर्ड आणि कॅसेटच्या रूपात झाली होती. प्रकाशशी प्रथम तिची भेट झाली होती ती पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डोक्यावर एक तात्पुरते छप्पर हवे म्हणून. ती त्या जिन्याच्या दारातून आत शिरली होती. तेव्हा तिच्या मनात त्या एका हेतूखेरीज अन्य काही हेतू नव्हता. नंतर प्रकाशचा आवाज कानावर पडल्यावर ती ते गायन कान भरून ऐकण्यासाठी म्हणून जिना चढून वर गेली होती. तिचे ते वर जाणे त्याच्याशी ओळख व्हायला कारण म्हणून पुरले होते. ओळख झाल्यावर त्याच्याकडे केवळ शिकण्यासाठीच म्हणून ती गेली होती आणि त्याचे पर्यवसान प्रकाशची पत्नी म्हणून त्याच्या आयुष्यात प्रवेश करण्यात झाले होते. आणि आता दीपा प्रकाश हे नाव संगीत क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून होते. प्रकाशशी लग्न ठरलं तेव्हा देवाकडे एक डोळा मागणाऱ्या पण प्रत्यक्षात तिला एक किंवा दोन डोळे मिळालेच नव्हते. तर प्रकाशच्या संगतीत आल्यावर तिला दिव्य दृष्टीची प्राप्ती झाली होती. आणि ती दिव्य दृष्टीच तिला आत्ताचा हा चमत्कृतीपूर्ण असा झगमगाट दाखवित होती. इतर लोकांना जे बघत असताना आपले डोळे चकाचौंध होत असल्याचा भास झाला असता तेच ते आपल्याला लाभल्या दिव्य दृष्टीच्या जोरावर अगदी सहजपणे पाहू शकत होती. ही कमाल तर होती खरीच, पण ती कमाल आपली नाही. तर प्रकाशने त्याग करून आपले संगीत आपल्याला बहाल करण्यात जो मनाचा मोठेपणा दाखवला होता त्या मोठेपणाची ही कमाल होती. हे सगळे प्रकाशचेच देणे आहे आणि म्हणूनच ते त्याचेच आहे हे तिला माहीत आणि मान्यही होतं. प्रकाशने आपले संगीताचे दान तिला करताना स्वतः गायन बंद करून तिला मार्गदर्शन आणि ती गात असताना साथ संगीत करण्याची दुय्यम भूमिका जरी घेतली होती तरी त्याने बांधलेल्या चाली आपल्या मधुर आवाजात गात असताना आपल्याद्वारे प्रकाशच गात असल्याची अनोखी भावना तिला सतत चिकटून राहिली होती. आता गेल्या 5 वर्षातल्या घटना आणि प्रसंग डोळ्यांसमोर नाचवताना सुद्धा तिचं मन ती जाण विसरलेले नव्हते. अर्थात गेल्या 5 वर्षाच्या त्या सोनेरी पर्वाला काळ्या किनारीची सजावट लाभलेली नव्हतीच असं म्हणता आले नसतं. सगळंच गोडगोड असं काही नव्हतं. क्षणभर मनात कटू भावना निर्माण करणारे प्रसंग हे आलेच होते. पण ते सगळेच्या सगळे अनुभव आपल्या माहेरच्या लोकांकडून आणि त्यातल्या त्यात आपली आई, ताई, माई आणि मथू मावशी यांच्याकडूनच अनुभवाला आले होते. प्रकाशशी लग्न झाले, ती आपल्या घरी राहायला गेली, तरी माहेरशी तिचा संपर्क येत होताच. आणखी इतर कुणासाठी जरी नाही तरी निदान आपल्या बाबांसाठी तरी तिला तो संपर्क ठेवणं भागच होतं. तसं करताना त्या चौघींची आणि आपले बरे झालेले आपल्या बहिणींनाच काय पण आपल्या आईलाही बघवणार नाही असे जे बाबा आपल्याला म्हणाले होते ते खरे असल्याचा अनुभव तिला प्रत्यक्ष आला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.